आमची आता तयारी झाली, आम्ही आता चाललो बेलबारीच्या जत्राला। पैसा दे। आणि समोर जे आपल्याला दिसतंय ते आहे बेलबारीचं महादेव मंदिर। बोलवा बाबा कितीला पावडा? एक घरात जाता एक बाहेर निघत आहे, काय चाललंय नेमकी तीच नाही कळत। आमची आता तयारी झाली, आम्ही आता चाललो बेलबारीच्या जत्राला। स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओवरती। आणि आपण आज जाणार आहे बेलबारीच्या यात्रेला। तर पहिले आपण चिरायला जाऊ आणि पेट्रोल वगैरे भरू आणि त्याच्यानंतर आपण पुढे निघू। आता आपण इथं पेट्रोल भरणार आहे, कारण की यात्रेला जायला ना गाडीत पेट्रोल भरून जायचं। दे रे पैसे दे दे। ए किती रे, किती द्यायचा आहे का? 100चा टाकीचा पेट्रोल। 100चा जास्त तर ना पेट्रोल भरायचा। चला आपलं पेट्रोल भरून झालंय, आपण आता पुढे निघू। चला तर त्या समोरच्या गाडीवरती आहे दाजी आणि वनिता। आणि घाटात आता रस्ता वाटतोय का बनवेल आहे, पण बघू बरं। आता आपण आता चिराई घाटामध्ये आहे। तर आपण आता चिराई घाटात पोटे देवाजवळ आलोय आणि बघा वरती कुत्रा आहे मंदिराच्या वरती। आणि पोटे देवापासून सुरगाणा जवळपास 10 किलोमीटर अंतर आहे आणि तेथून पण बेलबारीचं अंतर आहे 10 किलोमीटर आहे। पण इकडच्या बाजूने लाडगावने एक शॉर्टकट रस्ता जातो, आपण तिकडनं जाणार आहे। तर लाडगाव पासून इकडं हा शॉर्टकट रस्ता आहे बेलबारीला जायला आणि आपण आज शॉर्टकट रस्त्याने जाणार आहे। सुरगाण्यावरून जर गेलं ना जवळपास 7 ते 8 किलोमीटरचा आपल्याला एक्स्ट्रा म्हणजे फेरी पडते। तर आपण आता थोड्याच वेळात साबरदरा या गावात पोहोचणार आहे आणि समोर आपल्याला दिसतोय तो आहे किमडोंगर। इथे पण दिवाळीला खूप मोठी यात्रा भरते आणि या यात्रेसाठी लय दुरून दुरून यात्रेकरू येतात। आणि हे आहे साबरदरा गाव। तर साबरदरा गावापासून थोडस खाल्ल्या साईडला आल्यावरती इथं पायरी फाटा म्हणून एक ठिकाण आहे। तर इथून आपल्याला उजवीकडे वळायचं आहे आणि इकडं हा जातो, हा रस्ता जातो रोकोड पाड्याकर आणि इकडं हा जातो हा आहे मानेकर। आणि इकडूनच आपल्याला याला बेवतासला पण जाता येतं। आणि इथून जवळपास माने 6 किलोमीटर आहे आणि आपल्या इथं खाल्ल्या साईडनं इकडच्या बाजूला नदी आहे, ही आहे नार नदी। आणि त्याच्याच समोर जे आपल्याला तिकडच्या साईडला थोडेसे घर वगैरे दिसतात तिथं आहे गुलाबी गाव। त्यामुळे लोक जत्रा होऊन आली, तू आता चाललेस? धरून बस, धरून वरून। तर आपण आता माने या गावात पोहोचलोय आणि इथून आपल्याला अजून थोडस 1 किलोमीटर खाली जायचं आहे। तर गाडी आपण गर्दीत घेऊन जाणार नाही, आपण गाडी इकडेच लावू। इकडे साईडला जिथं जागा दिसते ना आपण गाडी आता तिकडेच लावणार आहे। हा हे मानी वांगण हे सांगताय, एक सोळे वांगण आहे।
10 रुपये 20 रुपये. तर जी मेन यात्रेची सुरुवात होते ती इथून होते आणि समोर आपल्याला बोर्ड दिसतोय. इथून आपल्याला मध्ये जायचं आहे. रस्त्याला तुम्ही गर्दी बघू शकता किती अशी गर्दी आहे. बरं घेतला. आणि समोर जे आपल्याला दिसतंय ते आहे बेलबारीचं महादेव मंदिर. मंदिरातली गर्दी असेल तर इथून आपल्याला आता खाली उतरायचं आहे. पैसा दे. आल्या मी तुला चाललो घेऊन. मनुष्य काय तू पाय खाली कर आणि तू तुझे तुला पाय आले जरा कोऱ्या पाहिलास तो पप्पाच सांगितलं नवरदेव बघावं दिदी आणि काय नाही लग्न करा यंदा. हा मालक माणूस वेटर भरती चालू आहे. चहा 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 वहिनी. चला आता जत्रेला पैसे द्या मला. द्या पैसे. संगे जत्रेला पैसे. जत्रेला मला माझ संपर्क करून येत आहे. बरं घाटावरून आलाय ते पैसे बा. तुम्ही जवळ ओळखला काहीतरी घ्या ना. तुमची बायको बोलवाला नाही. काही पण घ्या. 10 रुपये 10 रुपये. चला राजी मंदिरात जाऊन एवढं गर्दी कमी आहे आता.
तर आपण आता दर्शनाला जाणार आहे आणि त्याच्यानंतर आपण आता यात्रा फिरणार आहे. गर्दी राहत असेल ना त्यावेळेस इकडून माणसं येत असतील ना. मी इथे अगरबत्ती वगैरे लावली जाते. असे मंदिर आहे आणि इथं बघू शकता महादेवाची मूर्ती आहे आणि त्याच्या समोर पिंड वगैरे आहे. इथे लई गर्दी आहे. चला आता पुढे चल पुढे. तर इकडचा आहे हा धबधबा शिरतोंड धबधबा आहे आणि इकडं आहे ती पार नदी जी इकडनं केमडोंगराकडून वाहत येते. आणि इकडचं जे शिरतोंड धबधबा आहे ना तिकडचं जे पाणी येतं ते इथून या पार नदीला मिळतं आणि त्याच्यानंतर खाली वाहत जाते. यात्रा झाली आता यात्रेकरू चालले घरी. गेला जायचा जायचा मी काय येत नाही नाही. तर इथून तुम्ही पूर्ण यात्रेचा असा नजारा बघू शकता कशी यात्रा भरते इथं. आता संध्याकाळचा टाइम झाला त्याच्यामुळं गर्दी पण कमी झालेली आहे. तर इकडे समोर आहे मंदिर आणि इकडे बघू शकता बाजार गल्ल्या कशा आहेत. तर समोर आपल्याला पाळणे वगैरे दिसू राहिले आणि त्याच्याच इकडं साईडला ऊस विकायला पण आलेले आहेत. आणि इकडं मंदिराच्या खालच्या साईडला प्रसाद वगैरे विकायला पण स्टॉल लावलेले आहे. आणि इकडे तुम्ही मंदिर बघू शकता कसं असं मंदिर आहे. आणि मंदिराच्या मागल्या साईडला आपण धबधबा पण बघितलाय. कोबी फ्लावर चलो विचार ना. काका दूध
50 रुपये जर दिले 2 मिनिट लटकला ना 500 रुपये आणि 100 रुपये दिले आणि 2 मिनिटं लटकला तर 1000 रुपये. ₹100 ₹20, कुरकुरा घ्या ₹20, बंदूक घ्या ₹20, बॉम्बा घ्या ₹20, बाहुली घ्या ₹20, बबल घ्या ₹20, चेन घ्या ₹20, डायमंड मला इकडे संत्री ₹10, बोरं ₹20, ₹20. मला कोणते पण बोरं घ्या फक्त ₹20. खाली का घे ना. आश्रम आणि समोरून आपल्याला बस पण दिसू आहे आणि ती बस कशी निघेल काही सांगता येत नाही कारण की लई गर्दी आहे. तर पूर्ण यात्रा फिरून झाले. आपण आता ज्या रस्त्याने आलो होतो त्या रस्त्याने आपल्या घरी परत जाणार आहे. तर आपण आता पोचलोय मानी या गावात आणि इथून आपण ज्या रस्त्याने आलो होतो त्याच रस्त्याने आपल्याला जायचं आपल्या घरी. सप्ताह आहे का काय त्र्यंबक यात्रा म्हणजे इकडून जाऊ राहिले का तिकडून मुक्काम राहत इकडून इकडे जाऊ पडत.